नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. जंतर मंतरवरून माझा तरुण मित्र मयूर मालखेडे आता आपल्या सोबत लाईव्ह आहे. मला अनेक प्रेक्षक म्हणत होते की तुम्ही जंतर मंतरवरती का जात नाही. मुळामध्ये मी आज वाट पाहतो होतो की आज 17व्या दिवशी तिथलं सरकार म्हणजे केंद्र सरकार या संदर्भामध्ये काही कारवाई करतंय का. आणि आता मयूरकडनं मला समजून घ्यायचं होतं की मयूर, आत्ताची स्थिती काय आहे, दिवसभरात आज काय झालं, आणि नंतर मग तुम्ही सोनम वांगचुक यांच्याकडे जायचाही प्रयत्न करा. बरोबर सर. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलचं आणि तुमचं खूप खूप धन्यवाद. जे तुमचे फॉलोअर्स आहेत आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांचा मी पण धन्यवाद करतो की तुम्ही मला ही संधी दिली आहे. तिचे थँक्यू दृश्य मयूर. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पूर्ण प्रयत्न करणार तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवायला. राईट. थँक्यू सो मच. सो तर आज काय झालं? तर आज दिवसभर जर का आपण बघितलं तर सगळ्यात आधी तर सोनम वांगचुक यांची जी म्हणजे जे हेल्थ आहे ते दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. कारण का आज आताच अर्धा एक तास अगोदर त्यांना जेव्हा आम्ही वॉशरूमसाठी घेऊन जात होतो तेव्हा त्यांना अक्षरशः चालता पण येत नव्हतं. जेव्हा की सगळ्या सोयी वगैरे म्हणजे स्ट्रेचर्स वगैरे आहेत, पण त्यांना असं आहे की ते आतापर्यंत चालू शकत होते, पण आज असं दिसलं की त्यांना नीट चालता पण येत नाहीये. ते 2 पाऊल टाकतायत आणि थांबतायत, 2 पाऊल टाकतायत आणि थांबतायत. तर म्हणजे कुठं ना कुठं त्यांची अवस्था आणि जे त्यांचं जे हेल्थ आहे ते कुठं ना कुठं खूप खालावली जात आहे. आणि याची दक्षता आणि सरकारकडून या संदर्भात काही एक फोन कॉल सुद्धा नाही किंवा तिथं येऊन त्यांच्या लोकांपैकी कोणीच इथं आलेलं नाहीये अजून. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि दिवसभरापासून ज्या घडामोडी चालू आहेत तर आपले समाजवादी पार्टीचे एमपी तिथं आलेले, त्यांनी असं घोषित केलेलं आणि कालची पण आपण न्यूज बघितलेली आहे की उद्धवराव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं इथं समर्थन व्यक्त केलेलं आहे. तर बरेचशा गोष्टी अशा रोजच्या दिवसात होत चाललेल्या आहेत. बरेचशा पार्टी आणि असे सीपीआयएमचे झाले, राष्ट्रवादीचे झालेत, आपले एनसीपीचे, शिवसेना झालेत, डीएमके झालेत, समाजवादी पार्टी झालेत आणि टीएमके, अशा भरपूर लोकांचे एमपी, सांसद आणि आमदार खासदार वगैरे येऊन हे तर समर्थन देत आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. ओके मयूर, मी एक छोटी विनंती करेन की शक्य आहे आता तुझा मोबाईल जरा समोरची त्याची फ्रेम घे. तू जे आता जंतर मंतर मध्ये तुला दिसतंय ते एक्सप्लेन करत करत सोनम वांगचुक यांच्या दिशेनं जायचा प्रयत्न कर. हे जे काय आहे ते काय सुरू आहे हे जरा चालेल. एकदा प्रेक्षकांना सांग. बिलकुल बिलकुल. तर हम्म, सर्वात आधी मी तुम्हाला एंट्रन्स दाखवतो सर. हम्म, हा तुम्हाला दिसत असेल की हा एंट्रन्स आहे. तिथून म्हणजे सगळ्या म्हणजे सिक्युरिटी आहे. तिथं खूप छान सिक्युरिटी आहे आणि सगळं व्यवस्थित असे सगळं बंदोबस्त पण लागलेला आहे. सिक्युरिटी कडून असा तुम्ही बंदोबस्त बघू शकता की फोर्सचे लोक आणि दिल्ली पोलीसचे लोक असे एंट्रन्स वरतीच आहेत. आणि असं जेव्हा आपण पुढे येतो मयूर थोडं तर सावकाश सावकाश जायला पाहिजे असं माझं मत आहे. ओके सावकाश जा. ओके हम्म, चालतंय. हम्म, तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की इथं सगळी यांची अरेंजमेंट आणि हे सगळे दिल्ली पोलीस आणि फोर्सचे लोक इथं बसलेलं तुम्हाला दिसतंय. हम्म. आणि जेव्हा आपण आत येतो, आत आल्या तुम्हाला इथं काही AISF चे स्टॉल, जिथं फ्री लायब्ररी हम्म, असं दिसतं आपल्याला. आणि हम्म, यांचे स्लोगन्स आणि भगतसिंग वरती प्रेम आणि गांधींवरती प्रेम अशी यांची विचारधारा इथं आपल्याला स्पष्ट दिसते या हम्म. प्ले कार्डच्या माध्यमातून. आणि तुम्ही इथं बघू शकता की अशी एक लायब्ररी पण आहे ओके. या साईडला. आणि हम्म, खूप लोक असे इच्छुक पण आहेत, ते येतात आपल्या कॉन्टॅक्ट नुसार इथं लायब्ररी विकत घेतात. किंवा मग त्यांना जर का एक पुस्तक हवी असेल तर ते आपलं फक्त नाव इथं रजिस्टर करतात आणि 24 तासासाठी त्यांना ती लायब्ररी मोफत इथं दिली जाते. आणि हम्म. दुसऱ्या दिवशी ते लोक येऊन इथून ती लायब्ररी त्यांना परत करतात या स्टॉलवरती. तर तुम्ही हे असं इथं बघू शकता, दृश्य असं आहे. लेफ्ट साईडला या साईडला इथं पाण्याची सोय आहे.
जे हम्म. प्रोटेस्टर्स आहेत आणि जे व्हिजिट करायला जे लोक जुळत आहेत त्यांच्यासाठी इथं पाण्याची सोय केलेली गेलेली आहे. आरो पाणी इथं लोकांथ्रू किंवा जुनैद भाई आहे, तुम्हाला माहिती असेल. हम्म. जुनैद भाई आहेत जे लॉजिस्टिक सांभाळतात. त्यांच्या हम्म. थ्रू लोक येतात, त्यांना कॉन्टॅक्ट करतात आणि ते मग त्यांच्या परीने पर्सनल चॉईसने तुम्हाला काय मदत लागली ते मदत इथं पुरवायचा प्रयत्न करतात. आणि हम्म. तसंच आपण समोर आलो तर इथं SFIचा स्टॉल आहे, जे की क्रांतिकारी आणि यांचे नाटकं बघितले असतील. यांचे प्ले केलेले नाटक झाले किंवा मग बाकीच्या गोष्टीतून हे लोक अवेअरनेस करायचा एक यांचा प्रयत्न असतो. काल हम्म. यांनी खूप छान असं एक अरेंजमेंट केली होती, जी की इथं दिसते ही जागा. या जागेवरती यांनी एक प्ले केलेला आणि हम्म. परवाच्या दिवशी त्यांनी एक न्यायालय बनवून धर्मेंद्र प्रधान यांना पेपर लीक संदर्भात कसं आपण कारवाई केली पाहिजे तसं एक प्ले त्यांनी केलेला इथं. हम्म. आणि तसंच आपण मग या लेफ्ट साईडला जर का बघितलं हा मयूर. तर एक सेकंड. पण मयूर, साधारणपणे ही जी मुलं दिसत आहेत ती सगळी तरुण मुलं आहेत. कुठला वयोगट आहे? मुली पण मला बऱ्याचशा दिसत आहेत. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सोनम वांगचुक यांच्या दिशेने हळूहळू जात राहाल. हो हो. हम्म. तर म्हणजे सर सांगायचा प्रयत्न असा आहे की भरपूर लोक आलेले आहेत. SSC जे नीट एक्झाम आहे, CBSE ची मुलं आहेत तिथं. नीट हम्म. एक्झाम दिलेली मुलं आहेत आणि इथं आलेले जे लोक आहेत आणि शक्यतो या प्रोटेस्ट एक खरं सांगायचं तात्पर्य म्हणजे इथं खूप जास्त प्रमाणात पॅरेंट्स लोक येत आहेत. जे जे आपल्या दिल्लीतले आहेत, लांबून लोक येत आहेत, UP तून येत आहेत लोक, बिहारमधून येत आहेत आणि खास करून महाराष्ट्रातून पण खूप लोक येत आहेत. जे कुठं ना कुठं त्यांना ते वाटतंय की हे जे पेपर लीक आहे आणि धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. कारण की ती अकाउंटेबिलिटी पाहिजे लोकांना. कारण का हम्म. चूक एकदा होते दोनदा होते, पण सारखं सारखं जर का चुकत असेल तर ती चूक नसते माझ्या मते, ती लापरवाही आहे कुठेतरी. हम्म. मी असा विचार करतो. आणि आता ही तुम्ही मुलं इथं बघ. तिथेच मुक्काम करतायत. हा, हे मुलं तिथंच मुक्काम करतायत. आता ते एक चॅनल किंवा एक क्रिएटर त्यांचा जे बाईट घेत आहेत ते हम्म. अहमद भाई आहेत. त्यांना हम्म. सकाळी हॉस्पिटलाइज केलेलं. दिल्ली हम्म. पोलिसने त्यांना अँब्युलन्स मध्ये टाकून त्यांना हॉस्पिटलला थोडं घेऊन जवळ गेलेलं. जाल अहमदबाईच्या जवळ, त्यांचा येस चेहरा येस दाखवा महाराष्ट्राला. येस हम्म. येस, एक मिनिट मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. हम्म. हा, तर तुम्ही सांगत होता त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं. हम्म. हा, तर त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं, पण त्यांची जिद्द बघा, त्यांची हिंमत बघा. की त्यांना फक्त त्यांची निडल काढून ते बोलले की नाही, मला परत प्रोटेस्टला जायचंय, मी परत उपोषणाला बसणार आहे. हम्म. तर हे कुठं ना कुठं आपल्याला दाखवतं की खरंच किती गरजेचं आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तर बघू ओके. शकता त्यांच्या सोबतचे हे साथी आहेत, हे देखील उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत. ओके. आणि त्यांना ही अशी अरेंजमेंट दिलेली आहे. हम्म. आणि या साईडला पण बघू शकता सर की इथं पण काही लोक असं उपोषणाला बसलेली आहेत. हम्म. आणि या साईडला बघता येईल आपल्याला की सगळ्या गोष्टीचं आणि हेल्थ रिगार्डिंग स्टॉल पण आहे. तिथं जे डॉक्टर आहेत यांचं नाव शहा डॉक्टर आहेत, जे की आपला हम्म. वेळ दिवसभर देतात. आणि आपले हम्म. महाराष्ट्राचे पण एक डॉक्टर आहेत गवईस म्हणून, ते जरा हम्म. आज दिसत नाहीयेत पण ते पण हम्म. असतात. तर हे ओके. स्टॉल इथं आलेले जे प्रोटेस्टर आहेत किंवा कोणाला काही हेल्थ रिलेटेड काही इश्यू असेल तर ते हम्म. सगळे इथं येऊन उपचार घेतात. हम्म. ओके. आणि इथं बघू शकता की इथं जसं जसं आपण स्टेजच्या जवळ जात गेलो तर इथं आपल्याला दिसतं की इथं पण बरेचसे लोक आहेत जे स्ट्राईक वरती आहेत. जवळपास हम्म. 35 ते 40 लोक आहेत टोटल, जे इथं हंगर स्ट्राईकला जे बसलेले आहेत. ओके, म्हणजे सोनम वांगचुक एकटे नाहीये, त्यांच्यासोबत एकटे 30 ते 40 नाहीये. लोक मिळून आता हंगर स्ट्राईक करतायत, उपोषण हा करतायत, बरोबर? हा, त्यापैकी पण मग काही लोक हा. हॉस्पिटलाइज झालेली आहेत. ओके. सुरुवातीचा जो नंबर होता, काउंट होता, ते 30 ते 40च्या दरम्यानच होता. ओके. तुम्ही सोनम वांगचुक सरांच्या दिशेने जात राहा. अच्छा, मला एक सांगा की सोनम वांगचुक यांची जी तब्येत खालावली ती केव्हापासून सुरुवात झाली होती? म्हणजे सर आपण त्यांना बघतोय की त्यांनी याच्या पहिलं पण 24 दिवसाचं उपोषण केलेलं आहे लद्दाखमध्ये. हम्म. तर ते ते कसं होतं की ते त्यांच्यासाठी लद्दाख आणि दिल्लीचा वेदर हे खूप फरक आहे सर. हम्म. दिल्लीचा वेदर आजच्या
किंवा आजचं जे आपण उष्णता बघितली असेल की तर आज 45 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान होता. आणि या हम्म. तापमानमध्ये उपोषणाला बसणं आणि हंगर स्ट्राईकला बसणं म्हणजे हे कुठं ना कुठं त्यांच्यासाठी खूप अवघड आहे. आणि हम्म. त्यांनी आज त्यांचा 17वा दिवस आहे जे ते हम्म. उपोषणाला बसलेले आहेत. हम्म. फक्त पाणी आणि ते सॉल्ट याच्यावरच ते दिवस काढतात. हम्म. त्यांना भरपूर लोक म्हणतात ग्लुकोज वगैरे घ्यायला पाहिजे किंवा ORS घ्यायला पाहिजे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, जे मी उपोषणाला बसलेलो आहो तर ते फक्त मी पाणी आणि ते सॉल्ट घेतात तेवढंच. ओके, तुम्ही पुढे जात राहा. मला एक हम्म. सांगा की इथे स्पीकरची जी अरेंजमेंट केली, मला सोनम वांगचुक यांच्या तुम्ही दिशेने जावं असं वाटतं. इथे जी स्पीकरची अरेंजमेंट केलेली आहे, तिथे काही भाषणं होतात. सध्या अभिजित दिपके कुठं हो. आहेत, ते काय करतात दिवसभरात? सर मी तुम्हाला अजून एक हे दाखवतो, जिथं हम्म. इथं एक दिसतंय तुम्हाला, असं शेड केलेलं आहे. तर हे खास करून आयसा वाल्यांचं आहे, जे JNU जे स्टुडंट आहेत हो. ते पण या उपोषणाला हंगर स्ट्राईकला बसलेले आहेत. हम्म. त्यांच्यासाठी आज ही बाउंड्री तुम्हाला दिसते, पण ही कालपर्यंत नव्हती. कारण का बरेचसे लोक येतात, त्यांना इंटरव्ह्यू घेतात आणि ते त्यांची आत्ताची सध्याची तब्येत नाही आहे लोकांना सगळ्यांना इंटरव्ह्यू देणं, कारण का ते पॉसिबल नाही होत. कारण का यांना पण तेवढेच दिवस झालेले आहेत जेवढे हम्म. सोनम वांगचुकला झालेले आहेत. तिथं एक ओके. नेहा म्हणून आहे, हम्म. ते आता सध्या इथं नाहीये, पण ओके. त्यांचे साथी आपल्याला दिसत आहे इथं. ठीक आहे मयूर. आणि आणि मी हम्म. जर का स्टेजच्या जवळ आलेलो आहो, तुम्हाला हम्म. दाखवतो की काही लोक इथं वाचन करत आहेत किंवा बसलेले आहेत हम्म. किंवा असं पुस्तक वाचताना आपल्याला दिसू शकतं इथं. हम्म. विद्यार्थी बसलेले आहेत. ओके. मग सध्या अभिजित दिपकेचं काय चाललंय? अभिजित दिपकेचं साधारण शेड्यूल काय असतं दिवसभराचं? सर अभिजित दिपके रात्री इथंच असतात. मी तुम्हाला जवळून थोडं दाखवतो स्टेजचं हम्म. व्हिज्युअल्स. पुढे तुम्ही बघू गेला तर शकता तुम्ही सर. बरं राहील. हम्म. ठीक आहे, मी दाखवतो. एक हम्म. प्रयत्न जितकं करतो. तुम्हाला सोनम वांगचुक सरांचा चेहरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, आपल्या सर जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना दाखवता येईल, येस, मी तर प्रयत्न त्यांची करतो तब्येत सर. खराब व्हायला केव्हापासून सुरुवात झाली? त्यांची तब्येत सर दिवसेंदिवस म्हणजे खालावली जात आहे. म्हणजे आजचं जर का अपडेट बघता येईल तर आपल्याला 8.5 त्यांचं वेट लॉस झालेलं आहे. ओके. तिथून जरा थोडं बंद केलेलं आहे, तर मी पलीकडून बघतो तिथून ओके. पॉसिबल आहे का आज जायला. ओके. मी कारण का तुम्हाला काही, अभिजित बद्दल पण प्रश्न विचारला होता. हम्म. हा सर. तर सर असं आहे ना, अभिजित सर तिथंच असतात रात्री. तुम्ही बघू शकता की हे जे सर बसलेले आहेत, जे निळा कंपार्टमेंट दिसतंय त्याच्या बाजूला हम्म. जे एक बेड लावलेला आहे, बेड म्हणजे हम्म. एक गादी आहे, त्या गादीवरती आपले अभिजित दिपके हे रात्रभर तिथंच असतात. आता तुम्ही काही बघू शकता व्हिज्युअल्स की काही लंडन टॉपचे वगैरे पत्रकार वगैरे आलेले आहेत, त्यांचा हम्म. इंटरव्ह्यू चालू आहे. तर हम्म. त्यांच्या दिवसाची चर्या म्हणजे दिनभर ते सकाळी सगळ्यांना भेटतात. इथं जे प्रोटेस्टर आलेले आहेत, जे हम्म. प्रदर्शनकारी लोक आले आहेत, ही त्यांना झोपायची सोय इथं असते. इथं तुम्ही ओके. समोर बघू शकता, इथं हम्म. लोक आपल्या सोयीनुसार झोपतात. काही हम्म. लोकांनी आपली सोय केलेली आहे, नाही केलेली आहे. ज्यांनी नाही केलेली आहे त्यांना आम्ही उश्या, बेडशीट किंवा खाली दरी टाकायला देतो. हम्म. आणि तर असं एक साधारण 11-12 वाजेपासून इथं म्हणजे लोकांनी आपली तयारी सुरू केलेली असते झोपायची. ओके. आणि लोक माझी इथंच विनंती आहे, झोपतात. तुम्ही सोनम वांगचुकच्या दिशेनं जाणं शक्य असेल तर जाच तुम्ही हो, तिथे. हो. ओके. तो अभिजितचं साधारण शेड्यूल असं असतं की रात्री अभिजित तिथे मुक्कामी असतात? मुक्कामी असतो असतात तिथे? आणि हा, 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 खाली आहे. हा. आणि सकाळी उठल्यानंतर इथं जे लोक झोपलेली असतात त्यांना ते पर्सनल जाऊन भेटतात आणि त्यांना हम्म. ग्रीट करतात, हाय हॅलो करतात आणि कुठून आलेत, काय आलेत, किती दिवसापासून आलेत असं त्यांना ते विचारतात आणि पर्सनली हम्म. विचारतात. आणि सकाळी जे असतो, सकाळचा जो म्हणजे काय कुठं घाण असेल किंवा कचरा जास्त दिसत असेल तर ते ग्लव्ह हम्म. घालून स्वतः मैदानात येऊन ते सगळं साफसफाई करायची जिम्मेदारी आणि त्यांचे व्हॉलेंटियर हे सगळे हम्म. घेत असतात. ओके. तर आता तुम्ही बघू शकता की लल्लन टॉप सोबत त्यांचा इंटरव्ह्यू आहे. हम्म. हम्म. अच्छा, मुख्य प्रवाहातले जे माध्यम आहेत, ती मुख्य प्रवाहातली माध्यमं किती कव्हर करतायत? मुख्य म्हटलं तर सर मी जो पासून इथं आहो, म्हणजे मला हम्म. आज 24 दिवस झाले. मी डे सेकंड पासून इथं आहो जंतर मंतरला. हम्म. तर मी तर नाही बघितलंय, कारण 2-3 चॅनलच असे आपले मेन स्ट्रीम मीडिया बघितले, जसं न्यूज
24 वगैरे. बाकी मेन स्ट्रीम मीडिया तर असं काही कव्हर करताय असं दिसत नाहीये. आपल्या ओके. बऱ्यापैकी मराठी चॅनल एपीपी माझा वगैरे, TV9 वगैरे, त्यांनी काल आपली उपस्थिती इथं दिली. त्यांनी हम्म. खूप छान इंटरव्ह्यू आणि बाकीच्या गोष्टी इथून कव्हर करून, थोडं जे की पुढच्या त्यांनी. बाजूला जाल जिथून तुम्हाला सोनम वांगचुक हो. दिसतील. हम्म. आणि असं तुम्ही हम्म. बघू शकता या साईडला हम्म. अभिजित दिप्ती आहे जे इंटरव्ह्यू देत आहे. हम्म. आणि पब्लिक. आणि असा हा स्टेज केलेला आहे. हम्म. आणि हा स्टेज आत्ता आत्ता काल परवा बनवलेला. हम्म. आणि हे जे माईक स्टँड आहे हे वरती हम्म. होता, जेणेकरून सरांना त्रास नको व्हायला. जे आपले बर. गेस्ट लोक येतात तिथं नको जायला, कारण का त्यांना हम्म. तो आवाजाचा पण त्रास होतो. तर थोडं त्यामुळे झूम इन हा करा आता तुम्ही, तुमचा कॅमेरा तिकडे झूम इन करा सोनम वांगचुक यांच्याकडे. येस. हम्म. तुम्ही बघू शकता या या हो. पद्धतीनं. दिवसभरात तर ते किती बोलतात? खूप कमी सर, खूप कमी. थोडं क्लोज करा, त्यांचा चेहरा दिसू द्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. ग्लानी आल्यासारखी झाली आहे त्यांना, तेवढाच क्लोज ठेवा, ते हो. काहीतरी पाहतायत बहुतेक आयपॅड वरती. पाहतात पाहतात सर, त्यांची न्यूज वगैरे चालू असतं, किंवा त्यांच्या रिलेटेड, किंवा मग त्यांचे जे एन्व्हायरमेंटल स्टडीज वगैरे असतील त्याच्या रिगार्डिंग ते बोलत असतात. हम्म. बोलणं शक्यतो ते टाळतात. फक्त ते हम्म. थोडं वाचन किंवा मग जेवढं होतं आणखी थोडं तेवढं क्लोज जा ऐकतात. प्लीज. मयूर, आणखी क्लोज जा. हम्म. बघू शकतो. हम्म. हम्म. आजचा 17वा दिवस आहे. आजचा 17वा दिवस आहे सर. आता किती वजन त्यांचं कमी झालं? 8.5 पर्यंत जवळपास त्यांचं वजन कमी झालं आहे. बरं, आणि दिवसभरामध्ये ते किती वेळेला पाणी वगैरे पितात मयूर? पाणी वगैरे सर त्यांचा असतो ते इंटेक. आता एक 4-5 लिटर किंवा त्याच्यावरती पण असतो. ओके. हम्म. मयूर, तुमच्याकडे कॅमेरा घ्या. एक सेकंड सर. हम्म. हा अच्छा, सर. मला एक सांगा आता, की सरकार तर बोलणी करायला तयार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल की नाही माहिती नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही मंडळी आपापसामध्ये चर्चा करून तुम्हाला काही मार्ग दिसतो की या पद्धतीनं मार्ग निघू शकतो मयूर? सर आतापर्यंत तर या प्रोटेस्टला 24 दिवस झालेले आहेत, 25 दिवस झालेले आहेत. हम्म. पण 25 दिवसापासून काहीच असं त्यांच्याकडून एक साधा कॉल सुद्धा आलेला नाही. हम्म. म्हणजे याच्याने आपल्याला असं लक्षात येतं की ही किती दुष्ट आणि किती अहंकारी सरकार आहे. हम्म. म्हणजे साधारण एक माणूस जो सायंटिस्ट आहे, त्यांचे एवढे इनोव्हेशन्स आहे, त्यांचे एवढं त्यांनी स्वतःच म्हणजे स्वतःसाठी कमी देशासाठी काम केलं आहे सोनम हम्म. वांगचुक सरांनी. हम्म. आणि जर का त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नसेल तर आपण तर सर साधारण व्यक्ती आहे सर. मयूर, तुमची बॅकग्राऊंड काय, तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचे आई वडील काय करतात? हा सर, तर माझं मूळ गाव मी बल्हारशा चंद्रपूरचा आहे. आणि मी राहायला पुण्यात असतो, आणि मी रेस्टॉरंट मॅनेजर आणि अकाउंट्स गेल्या 12 वर्षापासून करतो. ओके. हा. आणि साधारणपणे जी मराठी मुलं तिथं आहेत आता जंतर मंतरवरती, त्यांचं काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे आणि शिक्षण काय मुलांचं आहे? आ, तसं इथं जे जमलेली लोक आहेत, खरं तर इथं जे अ, युवा वर्ग आहे ते बऱ्यापैकी आपले अभिजित सरांचे मित्र पण आहेत त्यांचे. हम्म. आणि इथं जे आलेले लोक आहेत, जसे माझ्यासारखे लोक आले आहेत, ते कुठं ना कुठं असा विचार करून आले आहेत की जी ही समाजाला आणि आपल्या ज्या सिस्टमला जे गरज आहे, जे हम्म. सिस्टमला बदलण्याची गरज आहे, त्या कुठं ना कुठंही अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा हा आज हम्म. आपण पुकारला पाहिजे. आणि अभिजित दीपकेंनी हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे ते युवा लोकांनाच दिला आहे. हम्म. बरोबर. तर म्हणून जास्तीत जास्त युवा लोक ते म्हणजे ते या प्रोटेस्टला किंवा या CGP पार्टीला अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे मी ज्या हम्म. भागातून येतो त्या भागात नाही म्हटलं तरी बरेच, म्हणजे मी चंद्रपूरमध्ये येतो, आणि चंद्रपूरमध्ये हम्म. परिस्थिती अशी आहे की तुम्हाला माहीतच असेल की लॉयड्स मेटलमुळं खूप शेतकरी लोकांचं नुकसान वगैरे होत आहे. तर माझा हम्म. मुद्दा असाच होता की मी पुण्यातही जेव्हा यांचा प्रोटेस्ट होता तेव्हा मी शिक्षणा रिलेटेड पण तिथं परिस्थिती, म्हणजे तिथं मी उपस्थित होतो. आणि माझा अजून एक मुद्दा होता ताडोबा रिलेटेड. ताडोबा रिलेटेड जे वाघ प्रकरण आहे, जे तिथले जे वाईल्ड अॅनिमल आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्या बळजबरीने शेत जमीन हिसकावून घेतली जात आहे प्रशासनाकडून किंवा सरकारांकडून. आणि ज्या गडचिरोली जिल्ह्यात किमान 80 ते 85% आदिवासी लोक राहतात, त्या गावात ते एअरपोर्ट सारखी या सुविधा त्यांच्या जागा घेऊन एअरपोर्ट बनवत आहेत. म्हणजे हे कुठं हम्म. ना कुठं खरंच या जनतेला त्या एअरपोर्टची गरज आहे का? खरंच हम्म. आदिवासी समूहाला त्या गोष्टी पाहिजेत का?
आणि ते हम्म. आदिवासी समूह कुठं ना कुठं तिथं बसलेले आहेत, आंदोलन करतायत. तर या सगळ्या गोष्टी माझ्या मनात होत्या. आणि जेव्हा मी इथं यायचं तात्पर्य म्हणजे माझे 2-3 जे मुद्दे होते ते कुठं ना कुठं, आणि मी समाजसेवा आणि बाकीच्या गोष्टीमध्ये पण सक्रिय ठीक. होतो. या सगळ्या गोष्टींनीच मी आज इथपर्यंत आणि जंतर मंतरला मी थँक्यू तुम्हाला मयूर. दिसतोय. मयूर, थँक्यू सो मच. मला वाटतं की याची काहीतरी देशाच्या दृष्टीनं यशस्वी सांगता व्हावी. माझ्या मते येस, श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा होता. अतिशय बेजबाबदार पद्धतीनं त्यांनी बरोबर. त्यांच्याकडचा शिक्षण विभाग सांभाळलेला आहे. लेट होय. अस सी की आता मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल सरकार काय निर्णय घेतं. शक्यता दिसते मला की गुरुवारी शुक्रवारीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तोपर्यंत आपल्याला बोललं पाहिजे मयूर. प्रत्येक अपडेट तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मी रात्रीच्या या उशिरामध्ये पण तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे सगळं दाखवलं. थँक्यू सो मच मयूर. सर, मी पण खूप खूप आभारी आहे जे तुम्ही मला ही संधी दिली बोलायची. थँक्यू आणि मयूर. खरंच मी तुमचं शुक्रगुजार आहे. थँक्यू. थँक्यू सो काल मच.